ज्या दिवशी परक्या घरातून एक मुलगी आपल्या घरी येते ना, ती सामान्य नाही बरं का, ती साक्षात आपल्या घरची लक्ष्मी आहे. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा अपमान होतो ना, तिथे भगवंत कधीच वास्तव्य करत नाही. नवरात्र आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरी ज्या वेळेला दुसऱ्यांच्या घरची मुलगी येते, आपण तिला लेक माना. एक ना एक दिवस ती सुद्धा तुम्हाला तुमची आई मानल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आई मानेल महाराज ती. हा जीवनभराचा खटाटोप सर्व कशासाठी चाललाय महाराज आमचा, की मोक्षपद मुक्ती आम्हाला या ठिकाणी प्राप्त व्हावी, यासाठी तर जीवनभराचा हा खटाटोप, हा परमार्थ या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून शास्त्राने या 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहे. आज नवरात्राचा तृतीय दिवस आणि आपल्या कथेचा सुद्धा, श्रीमद देवी भागवताचा सुद्धा तृतीय दिवस आहे. बघा, इथे बसलेली प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती भगवतीचा अवतार आहे महाराज. स्वरूप अनेक असतील, काही कन्या असतील, काही माता असतील, काही म्हाताऱ्या आजा पण असतील, काही सुना असतील, काही सासवा असतील. बघा, स्त्रीचा स्वभाव असा आहे महाराज, जोपर्यंत ती एकटी असते ना, तिचं काहीच बिघडत नाही. पण ज्या वेळेला 2 स्त्रिया एका छताखाली येतात ना, मग भांड्याला भांड लागल्याशिवाय राहत. जोपर्यंत एक स्त्री आई आहे तोपर्यंत ती फार चांगली आहे. पण ज्या दिवशी मुलाचं लग्न होतं, मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या रे पडल्या, की तुम्ही झाल्या सासून सासू झाली बदनाम. जोपर्यंत तुम्ही आई आहात तोपर्यंत तुम्ही चांगल्याच आहात. पण ज्या दिवशी आईची सासू होते ना, त्या दिवशी ती बदनामच होते महाराज, तिचं नाव वाईटच होतं. तसं मुलगी जोपर्यंत लग्न होत नाही आई वडिलांसाठी, ती त्यांची राणीच असते महाराज. बघा, प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा राजकुमार नसतो, प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही त्याची राजकुमारीच असते. लक्षात घ्या, त्याची राजकुमारी असते. म्हणून एका घरामध्ये राहत असताना त्या मुलीचा स्वभाव त्या परिवारामध्ये सगळ्यांना माहिती असतो, अगदी आनंदाने राहतात. पण ज्या दिवशी तिच्या डोक्यावरती अक्षदा पडतात ना, तिची, त्या मुलीची सून होते. आणि एकदा ती सून झाली की तिचं नाव मात्र बदनामच होतं. कुठली सून सांगत नाही माझी सासू माझ्या आईसारखी आहे, आणि कुठली सासू सांगत नाही माझी सून माझ्या लेकीसारखी आहे. अरे, ज्या दिवशी एक परक्या घरातील मुलगी आपल्या घरी लग्न करून येते ना, त्या दिवशी तुम्ही पहिली जाणीव तिला करून देता, हे तुझं माहेर. बोला बोला, हे तुझं माहेर, हे तुझं माहेर नाही, याची जाणीव तुम्ही तिला पहिल्या दिवशी करून घेता. आणि मग तिच्याकडून अपेक्षाही करता की हिने आपल्याला आईसारखं कशी सांभाळेल महाराज ती. अजिबात नाही. ज्या दिवशी परक्या घरातून एक मुलगी आपल्या घरी येते ना, ती सामान्य नाही बरं का, ती साक्षात आपल्या घरची लक्ष्मी आहे. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीचा अपमान होतो ना, तिथे भगवंत कधीच वास्तव्य करत नाही. नवरात्र आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरी ज्या वेळेला दुसऱ्यांच्या घरची मुलगी येते, आपण तिला लेक माना. एक ना एक दिवस ती सुद्धा तुम्हाला तुमची आई मानल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आई मानेल महाराज ती. पण आधी तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा. तुमची मुलगी 9 वाजेपर्यंत झोपली तरी तुम्हाला काही वाटत नाही, पण सुनबाई एखाद्या दिवशी 7 पर्यंत झोपली तर तुझ्या बापाने हेच शिकवलं होतं का, सगळ्या खानदानाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि कसं तुम्ही म्हणता की आम्ही आमच्या सुनेला आमच्या लेकीसारखं मानतो. सगळ्यात पहिलं अंतर आपण त्या ठिकाणी दाखवतो. मी तर हे सांगेल, आपल्या मुलीपेक्षा सुनेला प्रेम जास्त द्या. तुम्ही आजारी पडलात तर तुमची मुलगी यायला वेळ लागेल, बरोबर आहे ना, तुमची मुलगी यायला वेळ लागेल, पण सून तिथंच असेल. लाजीने का होईना ग्लासभर पाणी तीच तुम्हाला पाजल. म्हणून आपल्या मुलीपेक्षा 7 पटीनं प्रेम आपल्या सुनेला द्या, कारण ती तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी तिचं सर्वस्व सोडून आलेली असते.
तिचे मायबाप बंधू भगिनी सगळे परिवार सगळं सोडून ती आलेली असते. आणि बघा आणखी एक तुम्हाला सांगेल, मुलाच्या लग्नाला कितीही वर्ष झाले तर तो जावाई कधीच आपल्या सासूरवाडीला माझं घर म्हणणार नाही. किती वर्ष होऊ द्या, तो जावाई आपल्या सासूरवाडीला कधीच आपलं घर म्हणणार नाही. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं ना, दुसऱ्याच दिवशी ती म्हणते नाही आता मला घरी जायला पाहिजे, माझ्या घरची लोक माझी वाट बघत असतील. बरोबर आहे की नाही? हाय, हे अंतर आहे महाराज. लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या, आपल्या सासू सासऱ्याला तो मुलगा कधीच आपले मायबाप मानणार नाही. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं दुसऱ्याच दिवशी सासूला ती आई मानायला लागते, सासऱ्यांना ती बाबा मानायला लागते. म्हणून ही सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी आहे. नवे नवे ज्या घरामध्ये आपण लग्न करून जातोय की नाही, ते आई वडील जे आहेत, आपले सासू सासरे, ते आपल्या मायबापाप्रमाणेच आहे महाराज. मला एक सांगा, कधी कधी आपल्या घरामध्ये राहत असताना आईचे मुलीचे वाद होत नाहीत? होतात की नाही? आईचं आणि मुलीचं सुद्धा भांडण होतं. म्हणून काय आपण आपल्या आईवडिलांना वेगळं काढून देतो? नाही. घरामध्ये राहत असताना कधीतरी आपली आई आपल्याला एवढं टोचून टोचून बोलते, पण आपण 10 मिनिट अबोला धरू, पण त्या मायबापापासून आपण वेगळं होतो का? अजिबात नाही. म्हणून घरामधली जी सून आहे लक्ष्मी, तिने सुद्धा विचार करावा, आपली सासू जी आहे ती आपल्या आईप्रमाणेच आहे. थोडी खडतर असेल, थोडी बोलायला कठोर असेल, पण शेवटी काहीही झालं तरी आपल्या नवऱ्याला जन्म देणारी ती माऊली आहे, ती आई आहे. आणि ती आई म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार आहे महाराज. सासू सुनेने ज्या दिवशी एका घरामध्ये प्रेमानं राहायला सुरुवात केली, समजून घ्या हा स्वर्ग आहे, हेच खरी नवरात्र आहे, हीच खरी लक्ष्मी आहे आणि हीच खरी नवरात्राची पूजा आहे. ज्या दिवशी सासू सुना मायलेखीसारख्या घरामध्ये राहतील, तीच खरी जगदंबेची पूजा आहे महाराज. पण काही काही सासवा इतक्या भयानक असतात, इतक्या विचित्र असतात, तुमच्या उजनीमध्ये अशी एकही सासू नाही. हे आमच्या अमरावती जिल्ह्याकडचं आहे बरं. अशी उजनीकडे एकही सासू नाही. एकदा एक सासू आणि सून दोघींचा संवाद चालला होता. ती सासू म्हटली, सुनबाई तुला एक प्रश्न विचारू. म्हणे, विचारा ना सासूबाई. समजा माझा मान जर तुला ठेवायचा असेल आणि मी जर पलंगावर बसले तर तू कुठं बसशील? म्हणजे सासूबाई, तुमचा मान ठेवण्याकरिता तुम्ही जर पलंगावरती बसल्या तर मी खाली चटईवर बसेल. बरोबर आहे की नाही? तुमचा मान ठेवायचा असेल, तुम्ही पलंगावर बसले, मी चटईवर बसेल. पण सुनबाई, समजा मी चटईवर बसले तर तू कुठं बसणार? म्हणे, सासूबाई तुम्ही जर चटईवर बसला तर मी चटईच्या खाली जमिनीवरच बसणार. आता एवढ्यावर तरी सासूबाईने गप राहू की नाही? पण ती गप राहील ती सासू कुठली? बरोबर आहे की नाही? सुनबाई म्हटली, सासूबाई तुम्ही जर चटईवर बसलात तर तुमचा मान ठेवण्यासाठी मी जमिनीवर बसन. सासूबाई म्हटली, सुनबाई आणखी विचारायचंय, समजा मी जर जमिनीवर बसले तर मग तू कुठं बसणार? सुनबाईला आला राग. ती रागारागानच म्हटली, सासूबाई जर तुम्ही जमिनीवर बसलात तर तुमच्याच बाजूला मी एक खड्डा तयार करेन, मी त्या खड्ड्यात जाऊन बसेन. आता खड्ड्यापर्यंत सुनबाई आली. आता तरी म्हातारीनं गप बसाव की नाही? पण गप बसेल ती म्हातारी कुठली? खड्ड्यापर्यंत विचार त्या ठिकाणी सुनबाईचा गेला. आता सासूबाईने गप्प राहायचं होतं, पण सासूबाई म्हटली, सुनबाई आणखी तुला एक विचारू. माझा मान ठेवण्यासाठी मी जमिनीवर बसल्यावर तू खड्ड्यात बसणार, पण समजा मी जर खड्ड्यात बसले तर मग माझा मान ठेवण्यासाठी तू कुठं बसणार? तू काय करणार? सुनबाई आली रागात. ती म्हटले, मी काहीच करणार नाही, मी तुझ्या डोक्यावर पाय देऊन वर येईल, वरून माती लोटल आणि तुला गाळून टाकल. आणखी काय बोलायचं होतं महाराज? म्हणून काही काही म्हाताऱ्या इतक्या विचित्र असतात. पण लक्षात घ्या, सासू आणि सुना या
मायलेकी जास्त वर्ष सोबत राहत नाही, वयाची 18, 20, 25 वर्ष सोबत असतात, पण सासू आणि सुना या मरेपर्यंत एकमेकीच्या सोबत असतात. म्हणून या दोघींनी सुद्धा या नवरात्रामधली शिकवण घ्यायची की सासू आणि सुना या दोघींनी सुद्धा या नवरात्रामध्ये मायलेकीसारखं वागायचंय आणि या नवशक्तीचा, नवरात्राच्या या शक्तीचा जागर आम्हाला करायचंय. ही शिकवण आम्हाला या नवरात्रामधून घ्यायची आहे महाराज. श्रीमद देवी भागवत कथा आम्हाला सुंदर सुंदर कथांचं दर्शन करून देणारी आहे. ज्याप्रमाणे वेद महर्षी व्यास यांनी डोळ्यांनी एक सुंदर चित्र पाहिलं की एक पक्षिणी आहे आणि आपल्या चोचेने आपल्या पिल्याला ती एक एक घास भरवते महाराज. नीट लक्ष देऊ नये का? आपल्या पिलाला एक एक घास भरवतीये आणि घास भरवत असताना वेद महर्षी व्यासांनी पाहिलं आणि विचार करतात, काय प्रेम आहे या सृष्टीमध्ये. एक आई आपल्या छोट्याशा पिलाला चोचेने घास भरवते. किती प्रेम आहे या संसारामध्ये. मी सुद्धा या संसाराच्या विचारातून गेलो पाहिजे, मी सुद्धा संसार स्वीकारला पाहिजे, हे मनामध्ये विचार आलं आणि त्यांचं वीर्य उसळून एका अरणीवरती पडलं आणि त्या अरणीने एक सुंदर अशा शुक शावकांना जन्म दिला. बोलिये शुकदेवजी महाराज की जय.